नमस्कार. हा नमस्कार. माझं नाव आप्पासाहेब लिंगप्पा खराडे, मुक्काम पोस्ट इतवडे खुर्द, तालुका वाळवा, जिल्हा सांगली. सर, आपण ह्या शेतामध्ये ग्रीन प्लॅन्टचं उत्पादन वापरलं आहे. हे क्षेत्र किती आहे टोटल? हे 25 गुंठ क्षेत्र आहे. 25 गुंठ क्षेत्र आहे आणि ग्रीन प्लॅन्टचे उत्पादन वापरलेलं आहे आपण. ह्या उत्पादन वापरल्यानंतर तुमच्या शेतामध्ये काय काय रिझल्ट तुम्हाला जाणवला आहे? बऱ्यापैकी चांगला. तर मला जर थोडा जमिनीला भुसभुशीतपणा आलाय हां, आणि कांड्याची वाढ वगैरे ऊसाची वाढ चांगली झाली. चांगले. का तर मध्यवर्ती यावर्षी पाऊस जास्त झाला हा. आणि त्या दरम्यान आम्ही लावण केली होती आणि त्या पावसाचा परिणाम लावणी झाडांना लावून फुटली होती. आणि तुमची ज्यावेळेस भेट झाली, तुमच्याकडे जे ट्रीटमेंट घेतली, तुम्ही सांगितलं की याला जमिनीचा कार्बन वाढला पाहिजे आणि हे आम्हालाही पटलं. दिवसेदिवस जमिनीचा कार्बन कमी व्हायला लागलाय आणि जमिनीत कार्बन असल्याशिवाय बाकीचं पिकाला चांगलं हे ग्रोथ वाढत नाही. आणि म्हणून तुमच्याकडून ते तुमचे ग्रीन प्लॅन्टचे जे घेतले, तुमचे फवारणी, आळवणी वगैरे, आणि त्याचे रिझल्ट मला तरी चांगले सध्या बघायला मिळत. बर. आणि जमिनीत पण बदल झाला. बाकी आपण सर्वसाधारण मला वाटतंय सप्टेंबरमध्ये आपण ट्रीटमेंट चालू केली, दरम्यान ट्रीटमेंट. तेवढ्या कालावधीमध्ये जवळजवळ आज हे 3 महिने आणि मागील एक 3 महिने, म्हणजे एक 6 महिन्यामध्ये तुम्हाला कसा फरक वाटतो पिकामध्ये? चांगला फरक वाटला. जबरदस्त फरक पडलाय पिकामध्ये, ग्रोथ पण चांगली झाली. बरं, इतर शेतकऱ्यांसाठी आपण काय सांगाल? हो, मी इतरांना सांगितलं की बाबा हे जमिनी नैसर्गिक तुमच्या ऑर्गॅनिक बरोबर हे तुम्ही ग्रीन प्लॅन्टची जर खतं घेतली तर साईड बाय साईड दोन्ही होतोय. ते नॅचरली तुमचा नैसर्गिक खताचाही उपयोग होतोय आणि ह्याचाही तुमच्या जमिनीला चांगला ग्रोथ मिळतोय आणि ऊसाचं उत्पन्न वाढेल असं मला वाटतं. मागल्या वर्षीचा प्लॉट आणि ह्या वर्षीचा प्लॉट काय फरक वाटतो मला? जनरली गेल्या वर्षीचा प्लॉट त्यावेळेला सुद्धा मी ऑर्गॅनिक वापरत होतो, वेगळ्या पद्धतीनं नेटसर्प वापरत होतं आणि या पद्धतीत होतं, पण त्यापेक्षा या वेळात थोडा फरक चांगला आहे. ठीक आहे, ठीक आहे. आणि जमिनीत काय बदल झाला जरा दावा? माती जरा उकरून बघा. माती कशी झाल्या? एकदम सुट्टी झाल्या माती. माती जमीन ठीक आहे.